तर यवतमाळमध्ये नगर परिषदेच्या उमेदवारीचा तिढा पाहायला मिळते। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ठरता ठरेनाच झाले। सर्व पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे। तर यवतमाळ जिल्ह्यात नगर परिषदेच्या उमेदवारीचा तिढा प्रमुख पक्षातील स्थानिक नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू लागलाय। नगर परिषद निवडणुकीत युती आघाडीचे नगराध्यक्ष उमेदवार ठरत नसल्याने संभ्रम वाढतोय। तर युती आघाडी न झाल्यास भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट, अजित पवार गट आणि उद्धव सेना आणि शिंदे सेना स्वबळावर लढण्याची तयारी करतात। वनी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात काँग्रेसचा विचार केला। काँग्रेस सक्षम आहे। काँग्रेस पार्टीचे नगरसेवक व सर्व नगराध्यक्ष हे काँग्रेसचाच बनेल अशी आम्हाला 100% आशा आहे। कारण काँग्रेस हे मजबूत आहे पहिलेपासून। आमचा युतीचा उबाटा लेवलवर युतीचा प्रयत्न चालू आहे। जर युती जर राहिली तर वरिष्ठाकडून जे आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही युती करू। माननीय प्रतिभाताई धानुका यांच्या नेतृत्वात अतिशय सक्षम असं नेतृत्व ह्या लोकसभेला मिळालं। त्यामुळे यावेळेस काँग्रेस हा ताकदीनं लढतील। युती झाली तर युतीने लढू। महायुतीच्या संबंधात शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षासोबत बोलणी सुद्धा सुरू आहे। मला आशा आहे की ही बोलणी फळास जाईल आणि 100% भारतीय जनता पार्टीची पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून आम्ही ते इलेक्शन लढू। परंतु एनकेन प्रकारे जर इलेक्शनमध्ये महायुतीसोबत अलायन्स होऊ शकलो नाही तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी संपूर्ण सीटा स्वबळावर स्वतःच्या ताकदीवर लढण्यासाठी तत्पर आणि तयार आहे। भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे। तर तिकडे बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी पहिला नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आलाय। बहुजन समाज पक्षाचे काळूराम चौधरींनी अर्ज दाखल केल्याची माहिती ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची देखील यावेळी उपस्थिती होती। बारामती नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी पहिला उमेदवारी अर्ज बसपाचे काळूराम चौधरी यांनी दाखल केलाय। यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील उपस्थित होते। तर ओबीसींच्या मतदारांनी काळूराम चौधरी यांना मोठ्या संख्येने मतदान करून निवडून द्यावं, जेणेकरून ते ओबीसींची बाजू मांडतील असं आवाहन हाकेंनी केलंय। ही निवडणूक जी आहे ती SC ST OBC मायनॉरिटी विरुद्ध मलिदा गँग असणार आहे। अजितदादांची जी मलिदा गँग आहे या मलिदा गँगला बारामतीकर वैतागलेले आहेत। ना अजितदादांनी इथं शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे, ना आरोग्याची केलेली आहे, ना इथं ट्रॅफिकची व्यवस्था आहे। रोज दर दोन दिवसाला अपघात होतोय। त्या बारामतीत ज्या बारामतीत दादा म्हणतात करोडो रुपये निधी आणला, फुटपाथ मोठे आणि रस्ते बारीक झालेले आहेत। बरं ह्या रस्त्यावरती गरीब मानव जीवू शकत नाही। तर अशा त्या असल्या विकास बारामतीकरांना नको आहे जो बारामतीकरांच्या जीवावर उठलाय। बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आमचे मित्र काळूरामजी चौधरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक सच्चा अनुयायी, सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये हिरिरीनं अग्रभागी असणारा आमचा हा लढवय्या नेता आज नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरतोय। भरलाय आम्ही आज। आणि नगराध्यक्षपद हे खुलं आहे, ओपन आहे, जनरल आहे आणि खुल्या जागेवरती ज्या समूहाचं प्रतिनिधित्व मिळण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी या देशभरामध्ये राबवली जाते, पण खुल्या प्रवर्गावरती आमचा एक सैनिक उभा राहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।